नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना मित्रांनो? असायलाच पाहिजे. आज एक जबरदस्त असा विषय घेऊन आलो आहे, ते म्हणजे 9 डिजिटल मार्केटिंगच्या टिप्स फॉर सलून अँड ब्युटी पार्लर स्पा बिझनेस. मित्रांनो, कशा पद्धतीने आज डिजिटलचा वापर करून या ठिकाणी तुमचा स्पा बिझनेस, ब्युटी पार्लरचा व्यवसाय हा वाढू शकता, ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर सर्वात महत्वाचं पहिलं आहे ते म्हणजे वेबसाईट तयार करा. ओके, वेबसाईटवर सगळी आपली माहिती असते. वेबसाईटवर कॉन्टॅक्ट असतं, तुमचं अबाउट असतं आणि एकाच वेबसाईटमध्ये तुमची पूर्ण या ठिकाणी माहिती तिथे येते. त्यामुळे स्वतःची वेबसाईट, जसं आपलं एक आयडेंटिटी असते तशीच आपल्या कंपनीची एक आयडेंटिटी असते. आणि ज्या पद्धतीने आपण रात्री झोपतो पण आपली वेबसाईट झोपत नाही, कोणी पण सर्च केलं तरी आपली वेबसाईट पूर्ण जगामध्ये दिसते. तुमची वेबसाईट तुमचा ऑनलाईन स्टोर फ्रंट आहे. म्हणजे तुम्ही जरी झोपले तरी त्या ठिकाणी तुमचं काय आहे, वेबसाईट ही ऑन राहते. वेबसाईट तयार करा मित्रांनो, सर्च इंजिन ऑप्टिमाइज करा. म्हणजे तुमची वेबसाईट तुमचं ऑनलाईन स्टोर फ्रंट आहे. त्यामुळे ती चांगल्या प्रकारे डिझाईन केलेली, माहितीपूर्ण आणि वापरण्यास सोपी असल्याची खात्री करणे महत्वाचे आहे. त्यामुळे आज वेबसाईट प्रत्येक जण जाऊन बघतो, तिथं प्रत्येक जणाला प्रत्येकाची वेबसाईट आहे. मी तर म्हणतो इंडिव्हिज्युअल तुमची एक वेबसाईट वेगळी पाहिजे, तुमची कंपनीची एक वेगळी वेबसाईट पाहिजे. तुम्ही तुमची वेबसाईट सर्च इंजिन देखील मध्ये ऑप्टिमाइज केलीच पाहिजे. कारण जेणेकरून काय होईल, कस्टमर जे आहेत ते तुमच्या पूर्ण वस्तू आणि सेवा ज्या आहेत ते तिकडे तुम्हाला शोधतील. दुसरं सगळ्यात आणि महत्वाचं, ग्राहकांशी संपर्क. मित्रांनो, ग्राहकांशी संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर ह्या ठिकाणी केलाच पाहिजे. फेसबुक असेल, इन्स्टा असेल, गुगल असेल, युट्यूब असेल, इंस्टाग्राम असेल, जवळपास 70 प्लॅटफॉर्म आहेत. त्यातले 5-6 प्लॅटफॉर्म अतिशय महत्वाचे आहेत. आणि नवीन तुमचं जे काही आताच्या काळामध्ये ग्राहकांशी कनेक्ट होण्याचा नवीनतम जे काही मार्ग आहे, बातम्या असतील, जाहिराती असेल, हे शेअर करण्याचा आणि एक जबरदस्त अशी रिलेशनशिप तयार करण्याचा हा एक जबरदस्त मार्ग आहे. त्याच पद्धतीने तुम्ही इकडे पोस्ट सुद्धा करू शकता आणि पोस्टिंग करून तुम्ही त्या पूर्ण आपला जो काही ऑडियन्स आहे त्या ऑडियन्सला या ठिकाणी व्यस्त ठेवू शकता. म्हणजेच काय की सतत काही ना काही पोस्टिंग करत राहणे, सतत काही ना काही तुमच्या ऑफर्स देत राहणे, सतत या ठिकाणी एंगेजमेंट वाढल्यानंतर या ठिकाणी मार्केटिंग होतं. मार्केटिंग झाल्यानंतर एक ट्रस्ट बिल्ड होतो, त्याच्यानंतर सेल होतो मित्रांनो. ओके मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला जर व्यवसाय वाढवायचा असेल हा, तर तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे ऑनलाईन जाहिरात करा. आज इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, ट्विटर आहे, गुगल आहे, युट्यूब आहे. इकडे ऑनलाईन ह्या मोठ्या संख्येने आज तिकडे उपस्थित आहेत कस्टमर. त्यामुळे तिकडे तुम्ही सारख्या ऍडव्हर्टाईज जर केल्या, तिकडे जास्तीत जास्त तुम्ही ऍडव्हर्टाईज दाखवल्या तर या ठिकाणी तुम्ही त्या ग्राहकांपर्यंत पोहोचू शकता, ज्या ग्राहकांपर्यंत तुम्हाला पोहोचायचं आहे. आणि तिथून तुम्हाला जास्तीत जास्त लीड्स येऊ शकता. आणि लीड्स आल्यानंतर बिझनेस तर होणारच आहे. तर बघूया पुढचा पॉईंट आपण. मित्रांनो, चौथा आहे ते म्हणजे ग्राहकांच्या संपर्कात राहा. कस्टमर रिलेशनशिप खूप महत्वाची आहे. आपण कुठूनही खरेदी करतो, काही कपडे असतील, काही कोट असेल, काही पण आपण खरेदी केल्यानंतर त्या शोरूमचे, म्हणजे आपण समजा कॅन्टरबिलचे जर समजा कोड घेतला किंवा ब्लॅकबेरीचा घेतला किंवा रेमंडचा घेतला, तर यांचे मेसेजेस आपल्याला येत असतात. म्हणजेच ते आपल्याशी रिलेशन बिल्ड करत असतात. त्याच पद्धतीने सोशल मीडिया मार्केटिंग उपयोग करून तुम्ही ईमेल मार्केटिंग करू शकता, बल्क SMS करू शकता, व्हॉट्सअप करू शकता. आणि याने काय होणार आहे की तुमच्या कस्टमर सोबत एक चांगल्या पद्धतीची एक विश्वासार्हता निर्माण होणार आहे, ट्रस्ट बिल्ड होणार आहे. आणि ट्रस्ट बिल्ड झाल्यामुळे, एक तुमचे रिलेशन बिल्ड झाल्यामुळे तो तुमचा ग्राहक जो आहे तो सतत तुमच्याकडेच येत राहणार आहे आणि तुम्हाला सतत एक जो काही कॅश फ्लो आहे तो वाढतच जाणार आहे. मित्रांनो, सगळ्यात पुढचा आणि महत्वाचा आहे ते म्हणजे क्रिएट अँड शेअर हाय क्वालिटी कॉन्टेंट. जे काही नवीन ग्राहकांना तुम्हाला आकर्षित करायचंय, त्यासाठी नवीन तुम्हाला त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी काय करावं लागेल, या ठिकाणी ब्लॉग पोस्ट केले पाहिजे, चांगले इन्फोग्राफिक्स बनवले पाहिजे. बऱ्याच जणांचं असतं की सर इन्फोग्राफिक कशात बनवायचे, तर तुम्ही कॅनवामध्ये या ठिकाणी बनवू शकता इन्फोग्राफिक. व्हिडिओ बनवू शकता. व्हिडिओ देखील आता खूप ट्रेंडिंगला आहे, त्यामुळे व्हिडिओ देखील तुम्ही करू शकता. आणि व्हिडिओमध्ये देखील तुम्ही जे काही तुमची कॅटेगरी आहे, ब्युटी पार्लर आहे किंवा जी काही योगा कॅटेगरी आहे, त्या कॅटेगरीची तुम्ही वेगवेगळ्या टाईपचे व्हिडिओ टाकू शकता आणि एंगेजमेंट वाढवू शकता. जसं की बाबा ब्युटी पार्लर असेल तर स्किनची काळजी कशी घ्यावी, उन्हामध्ये कुठली क्रीम वापरावी. तर मित्रांनो, आता 6वा पॉईंट आहे ते म्हणजे गेट लिस्टेड इन ऑनलाईन डिरेक्टरीज. त्या ठिकाणी जर तुम्हाला जास्तीत जास्त रीच व्हायचं असेल तर ऑनलाईन खूप साऱ्या डिरेक्टरी असतात ज्या फ्री असतात, ऍब्सोल्युटली फ्री असतात. आणि तिकडे तुम्ही तुमचे जे काही तुमच्या सर्व्हिसेस आहेत, ज्यावेळेस कस्टमर शोधत असतात, ब्युटी पार्लर नियर मी किंवा ब्युटी पार्लर इन पुणे, ब्युटी पार्लर इन कोंढवा, ब्युटी पार्लर इन पुणे, तर त्यावेळेस तुमचे जे काही सर्व्हिसेस आहेत तिकडे त्यात हायलाइट होत असतात आणि तिकडे त्या गुगलमध्ये पहिल्यांदा दिसत असतात. त्यामुळे जास्तीत जास्त जेवढ्या काही फ्री वेबसाईट आहे तिकडे तुम्ही रजिस्टर केलं पाहिजे. याला ऑफलाईन SEO देखील असं देखील म्हणतात. ऑलराईट,
बघूया पुढचा पॉईंट जो आहे मित्रांनो, गेट इन्व्हॉल्व इन युअर कम्युनिटी. स्थानिक ठिकाणी तुम्ही काही कार्यक्रम घ्या, या ठिकाणी काही धर्मादाय संस्थांना देणगी द्या, तुमच्या समुदायांना काही समस्यांना सवलत द्या, म्हणजे डिस्काउंट द्या, आणि नवीन ग्राहकांना आकर्षित करण्याचा हा एक जबरदस्त असा उत्तम मार्ग आहे. ऑलराईट. 8वा पॉइंट आहे प्रोव्हाइड एक्सलंट कस्टमर सर्व्हिस. एकदम जबरदस्त तुम्ही जर कस्टमरला सर्व्हिस दिली, मित्रांनो आपण जर कुठे कट्ट्यावर गेलो तर चहाचा एक्सपिरियन्स कसा असतो 10 रुपयाचा, पण तेच जर आपण थोडंसं गिरिजामध्ये गेलो, थोडंसं अजून 20 रुपयाचा जर चहा घेतला तर तिथे आपल्याला एक्सपिरियन्स कसा मिळतो, निश्चितच त्याच्यापेक्षा जास्त मिळतो. अजून थोडं पुढे जर आपण स्टारबक्स मध्ये गेलो तर अजून चांगला मिळतो, सीसीडीत अजून चांगला मिळतो, ताजमध्ये अजून चांगला मिळतो. तर तो जो काही चांगला कस्टमर एक्सपिरियन्स आहे तो देण्याचा तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा, की जेणेकरून कस्टमर परत परत येत राहील. आणि परत येण्यासाठी तुम्ही या ठिकाणी करू शकणाऱ्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर सर्व्हिस. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा कर्मचारी जो आहे त्याच्याशी एक मैत्रीपूर्ण एक संबंध निर्माण करा, कारण ते तुमच्या कस्टमरला या ठिकाणी सर्व्हिस देणार आहे. ऑलराईट. तर पुढचा पॉइंट आहे या ठिकाणी ट्रॅक युअर रिझल्ट अँड मेक ऍडजस्टमेंट ऍज निडेड. तुमच्या मार्केटिंगचं जे काही तुम्ही मार्केटिंग करताय तिकडे अॅनालिटिक्स चेक करा, कारण अॅनालिटिक्स रिपोर्ट मध्ये आपल्याला कळतं की किती लोकांनी जाहिरात पाहिली आहे, कुठल्या वयोगटातील लोकांनी जाहिरात पाहिली आहे, कधी पाहिलेली आहे. त्यामुळे तुम्ही पुढचं जे कॅम्पेन आहे त्या पद्धतीने त्या वेळेनुसार करू शकता. ऑलराईट. त्या ठिकाणी थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मराठी बांधवांपर्यंत पोहोचवा, की जेणेकरून त्यांना या नॉलेजचा वापर होईल. तुमच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचवा. काळजी घ्या तुमच्या आणि तुमच्या फॅमिलीची. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.